शांत बसा. कारण शास्त्र सांगतंय सावधान का बसा. शास्त्र काय सांगतंय? लक्ष दे बेटा. हरि ओम. हरि ओम. ओ शांती शांती शांती. शास्त्रामध्ये का सांगितलं ते निवेश? हे माझ्या माई, हे माई बोललो, आई बोललो, माझ्या लक्षात घे. शास्त्र सांगते ओम शांती. 4 वेळेस नाही सांगितलं, 5 वेळेस नाही सांगितलं, 2 वेळेस नाही सांगितलं. व्यासाने लिखा है ओम शांती शांती शांती. का हो माहित? का सांगितलं माहित आहे? हम लक्ष देऊन ऐका म्हणून शांत बसा. भगवान व्यास लिखते भागवत में आणि शिवपुराण में लिखा है, व्यास ने लिखा है 3 बार शांति क्यों कहा? काय कारण आहे सर? असं नाही सांगितलं ओम शांती तरी काम चालत होतं, असं पण नाही सांगितलं. 3 वेळेस व्यासाने सांगितलं. तुमचं भाग्य बाबांनो, 10,000 हजार समाज माझ्यापाशी बसतो. आज माझ्या माई, माझ्या आई 100-200 माणसापाशी मी कथा, 5-5 हजार माणसं शांत बसतात. टाचणी पडलेला आवाज येतो. आणि आज मी साडेगावामध्ये आलो. माझं भी भाग्य समजतो आणि तुमचं भाग्य. कारण का शास्त्र सांगताय कितना बड़ा है इसका महत्व नहीं है. ज्ञानी को ज्ञान देगा कोई भी देगा, पण अज्ञान को ज्ञान देना वही साधू है. अज्ञान को ज्ञान देतो. छोटे छोटे गावामध्ये जाऊन ज्ञान दे बेटा, तू साधू है. हे शास्त्र, हे भी शास्त्र आहे. ज्ञानी माणसाला कोणी भी ज्ञान सांगत, मी पंडित है, मी शास्त्री है, कोणी ज्ञान सांगाल. पण अज्ञान आदमी को ज्ञान देना, भक्ति सिखाना, ये भी एक साधू का काम है माई. म्हणून तुमच्या आशीर्वादाने मी भी आलो. भगवंताने बोलल्या, बाबांना, हनुमंतरायाने मला बोलवलं, संयोजक मंडळीने मला बोलवलं आणि अनेक जन्माचं तुमचं पुण्य माई. साधूची कथा तुम्हाला ऐकायला मिळते. नाही मुश्किल है माई. साधू जानना कैसा पता नहीं. आज साधूला पहिचानचं कैसा पता नाही आहे, पण मला ओळखलं नाना कदम, त्यांनी ओळखलं माझी माई. म्हणून त्याच्यामुळे मी आज इथं माझं आगमन झालं. सर्वांना मी साधूवाद देतो. शांत बसून कथा ऐका माई. काय बोललो मी? ओम शांती शांती शांती. भगवान व्यासाने सांगितलं 3 बार शास्त्रामध्ये शांती शांती सांगितलं. का सांगितलं नाही? आता तुम्ही काय म्हणता, महाराज सर्व आहे माझ्याकडे महाराज, पण शांती नाही. का माई? का ग? तुझ्या मुखात शांती आली, तुझ्या मुखात शांती का आली? ये शांति किसकी बेटी है? सब मनुष्य, सब स्त्री मांगती है मुझे शांति चाहिए. हाँ, संपत्ति है, संतति है, बहुत है, पण शांती नाही आहे. म्हणून शांत बसा. शांत बसायची जागा हीच आहे, दुसरी जागा नाही. बघा माझ्या माई, शांत बसायची जागा हीच आहे, दुसरी नाही जागा, दुसरी जागा नाही. ह्या जागेवर शांत बसली ना तरच शांती लागेल माझ्या माई. होणार शांती नाही लागत. तुम्ही सहज म्हणता महाराज सर्व पैसा आहे, संपत्ती आहे, संतती आहे, घरदार, गाडी, बंगला, गाडी, घोडी सगळं आहे महाराज, पण महाराज एक चीज नाही आहे. क्या नाही माँ? शांती नाही आहे. शांती बाजारामध्ये मिळते का? हे माझ्या बाबांनो, हे शांती बाजारामध्ये मिळते? हे माझ्या आई, बाजारामध्ये मिळते? महाराज हे तुम्हाला 10,000 रुपये घ्या, पण मला शांती द्या. ना 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 ना, नाही मिळ सकते, नाही मिळणार शांती. तुम्ही बाजारामध्ये जावा, महाराज 1,00,000 रुपये घ्या, पण मला शांती द्या. ए माई, नाही मिळणार. तुझी जिंदगी गेली, आयुष्य गेलं तर शांती नहीं मिलती. बाजार में नहीं मिलती. शांति आपके पास है, बाहर ढूंढती है, बाहर ढूंढती है. शांति आपके पास है, तू बाहर ढूंढती है. व्यासाने पहला लिखा ओम शांति ओम शांति ओम शांति 3 बार क्यों लिखा? नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेत माता. बघा म्हणजे किती ऋषी बसले? 88,000. आणि ते ऋषी साधे नव्हते माई, ते ऋषी साधे नव्हते. विश्वामित्र, वशिष्ठ, जांजल्य, देवर्षि नारद, कृतु, इतने बड़े बड़े महान तपस्वी, अगस्त्य मुनि, इतने बड़े बड़े महान
तपस्वी ऋषी बसलेत आणि त्यांना प्रश्न विचारला, गुरुदेव सांगा ना शांती, त्या शांती शांती 3 वेळेस का म्हटलं? 3 वेळेस का म्हटलं शांती? बघा माई लक्ष द्या, मी तुम्हाला एक सूत्र सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येते. माझी रुक्मिणी माता भगवान विठ्ठलनाथला विचारलं, प्रभू सगळे लोक दर्शन घ्यायला तुमच्या चरणावर झुकतात आणि तुम्ही खाली मान घातली, असं का? बघा तुमच्या लक्षात येईल, मी सांगतो. काय म्हणते रुक्मिणी माई, प्रभु दुनिया तुम्हारे पास आती है दर्शन करने के लिए, आणि तुम्ही शिर नीचे झुकवलं, मान खाली झुकवली, मग त्याला आशीर्वाद काय द्या ना. तुम्ही असं का करता? जय विठ्ठलनाथ, हरे विठ्ठल विठ्ठल हे पांडुरंग करत सर दुनिया तुमच्या चरणावर झुकते, मग तुम्ही शिर नीचे झुकवलंय, असं का? भगवंत म्हणले, देवी लोक स्वार्थी लोक आहे. बघा विठ्ठलनाथ काय म्हटले, सर स्वार्थी आहे. विठ्ठलनाथ म्हटले, हे देवी सगळे लोक स्वार्थी, सगळे माझ्या दर्शनाला येतात हे गॅरंटी नाहीये. सगळे माझ्या दर्शनाला येतात ही गॅरंटी नाहीये. हे गॅरंटी आहे का? नाहीये. कोणी मुलगा मागायला येत आहे, कोणी मुलगी मागायला येत आहे, कोणी संपत्ती मागायला येत आहे, कोणी धन मागायला येत आहे, कोणी बिल्डिंग मागायला येत आहे, कोणी गाडी मागायला येत आहे, सुंदर स्वरूप मागायला येते. अनेक लोक मागायला येतात मला. माझं दर्शन करण्याकरता कोण येत नाही, म्हणून माझं डोकं मी खाली घातलंय, खाली शिर घातलंय मी. नाही प्रभू, आपके मन में कपट है का? सगळी दुनिया तुमच्या चरणावर झुकते, मग तुझ्या चरणावर झुकते, दुनिया तुमच्याकडे येते, मग तुम्ही खाली का मान घातली? वरी मान करा, त्याला आशीर्वाद द्या, त्याला आशीर्वाद द्या, त्याचं कल्याण करा. विठ्ठलनाथ म्हटले, नाही देवी नाही. बघा 88,000 वर्षीनं सुजीला प्रश्न विचारला, गुरुदेव ही शांती कुठे मिळते? बघा तुम्ही म्हणता ना शांत बसा शांत बसा, मग शांती मिळते कुठं? ते बाहेर तर मिळत नाही बाजारामध्ये, मग शांती कुठे मिळते? माई 88,000 वर्षीनं प्रश्न केला गुरुदेवाला, आणि सुजी महाराज सांगतात त्यांना शांती कुठे मिळते माहितीये? एकाच जाग्यावर, ज्या ठिकाणी सत्कर्म, ज्या ठिकाणी हरिनाम चालू आहे, त्या ठिकाणी शांती मिळते. तर माझ्या माईओ, रुक्मिणी माईने भगवंत विचारलं, प्रभू शांतीचं ज्या ठिकाणी तुझं नाव आहे तिथं शांती मिळते तुम्ही सांगता, पण तुमच्या चरणावर दुनिया का झुकती ते सांगा. बघा माई, सुजी महाराज विचारतात 88,000 वर्षीला, आणि रुक्मिणी माता विचारती प्रभू विठ्ठलनाथला, काय म्हणते? हे प्रभू तुम्ही ठीक आहे, नामापाशी शांती आहे तुम्ही सांगता, पण सगळी दुनिया तुमच्या चरणावर का झुकते? काय कारण ते मला सांगा ना. माझ्या चरणावर झुकत नाही, पहिले तुमच्या चरणावर झुकते, नंतर माझं दर्शन आहे. सांगा ना. विठ्ठलनाथाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवी हे रुक्मिणी शांत बसतो आणि ऐक माझी कथा. प्रत्येक मनुष्य माझ्याकडं काय नाही काम घेऊन येतो, मी त्याचं काम करत नाही. का करत नाही माहितीये? माझ्या चरणावर झुकणार नाही, त्याचं काम करत आहे. नाही प्रभू, तुमच्या चरणावर दुनिया का झुकते ते सांगा. रुक्मिणी माई म्हणते, काय म्हणते? तुमच्या चरणावर दुनिया का झुकते? असं तुमच्या चरणों के अंदर क्या छुपा है? तुमच्या चरणामध्ये काय असं बसलंय तुमच्या चरणावर दुनिया झुकते? सांगा ना मला. बघा रुक्मिणी माई म्हणते विठ्ठलनाथाला, विठ्ठलनाथाने सांगितलं, हे देवी माझ्या चरणाच्या पायाखाली मी धर्माची पेटी शांती दाबून ठेवली. बघा समजलं का माई मी काय म्हणतोय? विठ्ठलात काय म्हटले? हे देवी माझ्या चरणाच्या खाली धर्म की बेटी शांती पुत्री मी दाबून ठेवले. जर जगाला शांती दिली तर माझ्या चरणावर कोण झुकणार? म्हणून जगाला मी शांती देत नाही. कभी अशांती कभी शांती, कभी अशांती कभी शांती, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख हे देतो देवी मी. सगळ्याला सुख दिल्यानंतर माझ्या चरणावर दुनिया झुकणार नाही देवी, म्हणून शांती माझ्या पायाखाली दाबली. धर्म की बेटी है शांती. शांती कुठे मिळणार तुम्हाला? कुठे मिळणार नाही? कुठे मिळणार? भगवंताच्या चरणावर. भगवंताच्या चरणावर. हनुमंतराय हे शिव है, शिव है हनुमंतराय है. चरणावर झुका, शांती तिथे आहे, शांती तिथे आहे.
म्हणून व्यासाने काय सांगितलं? शांती शांती. दुसरा प्रश्न काय? 2 प्रश्न सुटले. तिसरा प्रश्न काय? शांती शांती 3 वेळेस का सांगितलं? मृतलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक, हे तीनों लोक में शांती लगना चाहिए. म्हणून तुझ्या चरणावर आम्ही झुकतो, तुझ्या चरणावर झुकतो. भगवंताच्या चरणावर झुकलं पाहिजे. म्हणून शांत बसायचं कथेमध्ये. कथेमध्ये शांत बसायचं. का बसायचं शांत? आपल्याला शांती लागावं पाहिजे. धर्म की बेटी शांती, आपल्याला शांती लागली पाहिजे. हर मनुष्य दौड़ता है, पर शांति है क्या? शांति है नहीं. संपत्ति किसके पास नहीं है? बहुत सबके पास संपत्ति. शांति देती है, सुख देती है? नहीं देती माता. का? धन अच्छा चाहिए, धन चांगलं पाहिजे. चांगल्या नीतीने धन कमवलं तर शांती देते माता, शांती देते. ते संपत्ती नाही नीतीने धन कमवलं तर शांती नाही देत, ते नुकसान करताय. अशांती बनतो परिवार, सगळा परिवार अशांती बनतो. म्हणून आपण बाहर बनतो. आपके पास है